नमस्कार. आपलं चाललंय सूक्ष्मक्रिया. सूक्ष्मक्रियामध्ये बघा बोटांच्या टिचक्या वाजवणं. एका हाताने कधी वाजेल न वाजेल पण प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. टिचक्या वाजवणं खूप गरजेचं आहे. हळूहळू तुम्हाला बरं वाटेल. खांदे आहेत ना, अशा हे करायचं. 1 2 1 2 1 2. ह्याने पण तुम्हाला एक लय येते. नंबर म्हणायची कारणं ही आहेत की तुम्हाला लय येते आणि हे थोडे खांदे आपले हलवले जातात. कमरेसाठी खूप त्रास होतो. तुम्ही जरासा थोडासा गॅप देऊनच बसा भिंतीपासून लांब आणि मागच्या बाजूला हात देऊन कमरेतून वाका मागच्या बाजूला. आपल्याला मागच्या बाजूला वागणं दिवसामध्ये होत नाही. दिवसभरात आपलं मागचं वाकणं होत नाही, पुढचं वाकणं होतं. त्याने कमरेची दुखणी वाढतात. त्यामुळे कशाचा तरी आधार घ्या, घट्ट राहा आणि मागे सरळ उभं राहून जेव्हा तुम्ही वागता पाय बी घसरेल म्हणून पहिल्यांदा बसूनचं कमरेला हे द्या, आधार द्या, मागच्या बाजूला वाका. कमर तुमची खूप व्यवस्थित हे होऊ दे, ताकदवान होऊ दे. हळूहळू कमरेचं दुखणं कमी होऊ दे आणि मग तुम्हाला चालायला, उभे राहूनचे सूक्ष्मक्रिया वगैरे करता येतील. सूक्ष्मक्रियामध्ये तुम्ही कराल तितके प्रकार आहेत. पतंग उडवलं, मांजा गुंडाळला, विहिरीचं पाणी काढलं, हे सगळे कामं पूर्वी हाताने केली जायची. हल्ली आपण सगळं ॲटोमॅटिकवर झाल्यामुळे आपल्या ह्या भागांना पाहिजे तसं काम होत नाही. ताक काढलं, पीठ मळलं, ह्या सगळ्या गोष्टी सहज सुलभ ज्या आपण पूर्वी करत होतो पण आता मशीनमुळे करत नाही किंवा आपल्याला त्रास होतो म्हणून करत नाही, त्या पुन्हा करायला लागा. मळलेला पिठाचा गोळा असेल तर तो घेऊन मळा किंवा ते बॉल मिळतात नरमवाले, ते दाबा. कळलं ना? अंगठा आत ठेवून दाबून बघा बोटांना, अंगठा आत बाहेर ठेवून, अंगठे फिरवणं. आता चेहऱ्याचं फेशियल सांगते. चेहऱ्याचं खूप गरजेचं आहे. आपण चेहऱ्याचं करत नाही, हातापायाचं करतो पण हा चेहऱ्याचं करत नाही. तर चेहऱ्याचा पण कपाळाला चंदन कसं लावतो, असा चंदन लावते अशा पद्धतीने लावा. पूर्ण हाताचं वजन येऊ दे. तुमच्या हाताचं पूर्ण वजन, बोटांचं प्रेशर तुमच्या कपाळाला येऊ दे. एकदा ह्या बाजूने करा पूर्ण, ह्याच्यापासून ह्यापर्यंत. मग तुमच्या भुवयांना थोडंसं प्रेशर द्या. हळूहळू भुवयांना प्रेशर दिलं. मग बोट हलकंसं पापणीवर ठेवा. फक्त पापणी फिरेल. आतलं बुबुळाला त्रास देऊ नका, त्याच्यावर वजन येऊ देऊ नका. ह्या बाजूने नाकाला प्रेशर द्या. नाक दाबा, नाक खालच्या बाजूला येऊ दे. सायनसचा प्रॉब्लेम कमी होईल. गालवरच्या बाजूला ओढा, गालवरच्या बाजूला ओढा आणि स्किन टाईट राहील आपल्या. कानाला ओढा. कानामध्ये आपल्या हातासारखं हाताचे पंजे, पायाचे पंजे आणि कान, इथे ॲक्युप्रेशरचे सगळे पॉईंट आहेत. खेचा सोडा, खेचा सोडा. खालून वरची एक एक पॉईंट करत जा. कानावर हात ठेवा, सोडा, हात ठेवा, सोडा, हात ठेवा. ते आवाज होतो ना, तो खूप उपयोगाचा होतो. सोडा. ओठाच्या वरच्या बाजूला, खालच्या बाजूला. अशा प्रकारे आपल्या एक एक मानेच्या मागच्या बाजूला, हे सगळे कधी जसं आठवेल तसं करा. चेहऱ्याचे कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी सगळी स्किन तुमची ओढून घ्या. खूप बरं वाटेल. तुमचं गरज नाही तुम्हाला कोणावरही अवलंबायची, कुठल्याही क्रीमवर वगैरे अवलंबायची. सहज सुकं पण तुम्ही करू शकता. डोळ्याच्या खालच्या बाजूला
आयब्रोजला पिंच देऊन, डोळ्याच्या खालच्या बाजूला हलक्या बोटांनी, अशा प्रकारे ह्या सूक्ष्मक्रिया तुम्ही करत जा. तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.